लोधी टोल्यात महिलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐकणीवर सरपंचावर गंभीर आरोप, असभ्य वर्तन, मारहाण, विनयभंगाचे आरोप, गुन्हा दाखल, आरोपी फरार. शहरलगतचा लोधी टोला गावात महिलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐकणीवर आला आहे. सरपंच संजय ठाकरे, त्यांचा मुलगा आणि सहकाऱ्यांकडून महिलांशी असभ्य वर्तन, अश्लील शेरेबाजी, मारहाण आणि धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप गावातील महिलांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. दिनांक 7/8/2026 रोजी चुटिया लोधीटोला येथे 2 गटामध्ये भांडणं झाली होती. त्याच्यावरून ते दोन्ही गट पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आले होते. त्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये एक गट जो होता त्याच्यामध्ये दीपक कनसरे यांची फॅमिली त्यांनी तक्रार दिली की आरोपी संजय ठाकरे, गुंजन ठाकरे आणि ऋतिक ठाकरे यांनी त्यांना मारपीट केलेली आहे. त्यावरून त्यांची वैद्यकीय तपासणी करून जे आरोपी आहेत त्यांच्या विरोधात अपराध क्रमांक 617/26 कलम 118(2) विनयभंग 79 विथ रॉयट बलवा आणि मालमत्तेचे नुकसान असे कलम लावून आपण त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून संबंधित जे आरोपी आहेत ते फरार आहेत. त्यांनी JMFC गोंदिया इथे बेलसाठी ॲप्लिकेशन केली होती, परंतु सदर कोर्टातून त्यांची बेल रिजेक्ट झालेली आहे. तेव्हापासून ते फरार आहेत. त्यांच्या तक्रारीवरून संबंधित जे आरोपी आहे संजय ठाकरे यांच्या तक्रारीवरून दीपक कनसरे, शोभालाल कनसरे आणि भगीरथबाई सुलाखे यांच्या विरोधात 118(1) BNS प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये तपास सुरू आहे. संबंधित आरोपी मिळाल्यानंतर त्यांना अटक करून पुढील कारवाई करण्यात येईल. 7 ऑगस्ट रोजी एक महिलासोबत वाद झाल्यानंतर मारहाण आणि विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संजय ठाकरे आणि ऋतिक ठाकरे फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान या प्रकरणात दोनही गटांकडून परस्पर तक्रारी दाखल झाल्या आहेत. दीपक कनसरे यांचा तक्रारीवरून अपराध क्रमांक 614/2026 अनव्य गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संजय ठाकरे यांचा तक्रारीवरून दुसऱ्या गटातील व्यक्तींविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणातील एक व्हिडिओही पोलिसांच्या दर्शनास आला असून त्याची चौकशी सुरू आहे. दोनही बाजूंच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल झाले आहेत. आरोपी मिळून आल्यानंतर पुढील तपास सुरू होणार आहे. कल पुलिस पार्टी ने एक पत्रकार परिषद ली है और उसमें जो सरपंच है और उनके लड़के हैं उनके ऊपर कुछ आरोप लगाए हैं, उसके ऊपर क्या करेंगे? आरोप लगाए हैं। हम पुलिस वालों से यही मांग करते हैं, पुलिस कर्मचारियों से, कि उसकी जांच की जाए गांव में आके, कि उन्होंने जो आरोप लगाए हैं पुलिस पटेल इंदुमती राजेश रहांगडेल ने, कि वो आरोप सिद्ध होते हैं क्या। वो बता रहे कि उन्होंने अपना प्राइवेट पार्ट दिखाए, अंगन कपड़े निकाले, गांव में दहशत है, तो गांव की महिलाओं से आके पूछा जाए कि उनको सरपंच संजय ठाकरे से दहशत है या उनके लड़कों से दहशत है, या हम गांव में किसी भी प्रकार का, वो उन्होंने बोले हैं कि सट्टा जुआ खिलवाते हैं, तो गांव में आके हम कर्मचारियों से यही आवेदन करते हैं कि गांव में आके पूछताछ की जाए और निष्पक्ष जांच की जाए।